नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आपण 4th क्लास मॅथची एक इम्पोर्टंट सीरीज स्टार्ट केलेली आहे. ज्याच्यामध्ये बघा मी दररोज येणाऱ्या मॅथच्या पेपरच्या दृष्टीने जे काही इम्पोर्टंट क्वेश्चन आहे ते घेण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4th क्लास मॅथचे काही इम्पोर्टंट क्वेश्चन बघितले होते, जे मी रँडमली सिलेक्ट केले होते. आज आपण बघा पुढचे 10 क्वेश्चन बघू, जे पेपरच्या दृष्टीने इम्पोर्टंट असेल. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल, तो बघितलेला असेल तर ठीक, अदरवाईज हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि चला आपण काय करू, या ठिकाणी नेक्स्ट 10 क्वेश्चनला स्टार्ट करूया. सगळ्यांनी काय करायचंय, त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सब्जेक्ट आहे, जे स्कॉलरशिपच्या दृष्टीने इम्पोर्टंट आहे, त्या सगळ्यांची स्टडी करायची आहे. ज्या वेळेला बघा अशा प्रकारचा मी व्हिडिओ बनवत आहे, काय करायचं, एक एक प्रश्न माझ्यासोबत रीड करायचा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येतं की नाही ते सॉल्व्ह करून बघायचं. जर आलं तर ठीक, नाही आलं तर मग मी कोणत्या पद्धतीने हे क्वेश्चन हँडल करत आहे त्या पद्धतीने काय करायचं, हे क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. तर ओके, चला स्टार्ट करूया. आजचा पहिला प्रश्न आहे बघा. आपण काय करत आहोत त्या ठिकाणी, की मॅथचे जितके काही इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे क्वेश्चन थोडेसे मला हार्ड वाटत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर पहिला क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे, की विच नंबर, काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, की विच नंबर इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग 1 टू द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे, की विच नंबर इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग 1 टू द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघा काय माहित असणं गरजेचं आहे, तर बिगेस्ट 4 डिजिट नंबर. आता ज्यावेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी बिगेस्ट किंवा यालाच काय म्हणतो आपण ग्रेटेस्ट, बिगेस्ट किंवा ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर हा काय असतो त्या ठिकाणी, तर 9999. ओके, हा काय आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, हा नंबर जो आहे याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, बिगेस्ट 4 डिजिट नंबर. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, जर बिगेस्ट 4 डिजिट नंबर मध्ये आपण काय केलं, 1 ऍड केला, म्हणजे ऍड केला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 1 प्लस करावं लागेल. अशा सिच्युएशन मध्ये येणारा आन्सर काय, मग काय होणार, 1 प्लस 9 10, परत 1 बघा कॅरीमध्ये, 9 प्लस 1 10, परत 1 कॅरीमध्ये, 9 प्लस 1 10, परत इथे 0 1 कॅरीमध्ये, आणि 9 प्लस 1 10. म्हणजे बघा किती आन्सर आलेला आहे या ठिकाणी, 10,000 इतका आन्सर आलेला आहे. ओके, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला काय होतंय त्या ठिकाणी, कधी कधी काही मुलांना बिगेस्ट 4 डिजिट नंबर कोणता हेच माहित नसतं. त्याच्यामुळे इतकं इझी क्वेश्चन जरी विचारला तरी त्याचा आन्सर देता येत नाही. तर तुम्हाला बघा या ठिकाणी काय करायचं आहे, तर स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट 1 डिजिट नंबर, 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर याचा जो चार्ट असतो तो व्यवस्थितरित्या पाठ करून ठेवायचा, कारण त्याच्यावर डिपेंडेंट तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग हा जो क्वेश्चन नंबर फर्स्ट होता बघा, त्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते काय आहे त्या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3. ओके, जर आता या ठिकाणी आपण सेकंड क्वेश्चनचा विचार केला, सेकंड क्वेश्चन बघा तुम्हाला काय दिलेला आहे, हाऊ टू राईट द नंबर क्वार्टर टू 25,000 इन न्यूमरस. आता बघा या ठिकाणी खूप मुलं कन्फ्युज होतात. क्वार्टर टू 25,000 असा क्वेश्चन आहे आणि याला तुम्ही नंबरच्या फॉर्म मध्ये कसं लिहाल असं विचारलेलं आहे. आता बघा या ठिकाणी 25,000 आहे ना, मग तुम्हाला काय करायचं असते बघा, हा जो 1000 असतो याचा काय करायचा असतो त्या ठिकाणी, तर क्वार्टर कन्सिडर करायचा असतो. आता मला सांगा 1000 ला आपण नंबरमध्ये काय करतो, या फॉर्म मध्ये लिहितो. ज्यावेळेला क्वार्टर हा वर्ड असेल तर काय करायचं त्या ठिकाणी, डिवाइडेड बाय 4 करायचं. डिवाइडेड बाय 4 करू, जेव्हा 1000 ला डिवाइडेड बाय 4 करू तर 250. म्हणजे 1000 चा जो क्वार्टर असतो बघा तो किती असतो त्या ठिकाणी, 250 असतो, हे लक्षात ठेवायचं. जर 100 चा जर क्वार्टर विचारला असता तर 100 चा जो क्वार्टर असतो तो किती असतो त्या ठिकाणी, 25. कोणत्याही नंबरचा जर क्वार्टर काढायचा आहे तर त्या नंबरला 4 ने डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला क्वार्टर ऑप्टेंड होतो. आता या ठिकाणी बघा हा जो क्वार्टर आहे हा 250, तुम्हाला क्वार्टर टू 25, तर ह्या ठिकाणी हा जो टू वर्ड असतो बघा, हा कशाशी रिलेटेड आहे या ठिकाणी, तर सबट्रॅक्शन या प्रोसेसची रिलेटेड आहे. सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं त्या ठिकाणी, मायनस. म्हणजे ज्यावेळेला क्वार्टर टू 25,000 असं म्हटलं जाते, तर तुम्हाला काय करावं लागेल, हा जो 25,000 आहे याच्यातून क्वार्टर ऑफ 25,000 मायनस करावं लागेल. म्हणजे क्वार्टर ऑफ आपण सरळ सरळ 1000 चा विचार केला तर क्वार्टर ऑफ 1000 किती असते या ठिकाणी, 250. म्हणजे 25,000 मायनस आपण 250 केलं तर बघा तुम्हाला लक्षात आलेलं असेल, या क्वेश्चन मध्ये काय करतो आपण, क्वार्टर टू 25,000 हा नंबर्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर 25,000 आहे म्हणून 1000 चा क्वार्टर घ्यायचा, 2 हा वर्ड आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायचं, तर 25,000 मधून 250 सबट्रॅक्ट केलं काय होईल, 0 मायनस 0 0, 0 मायनस 5 होणार नाही, मग इथे आपण 10 घेऊ, 10 मायनस 5 5.
आता इथे 0 आहे बघा, तर इथे आपल्याला 10 घेऊन चालणार नाही कारण याच्याकडून आपण एक घेतला होता. म्हणजे इथे 9. 9 - 2 किती होईल या ठिकाणी 7. इथे किती व्हायला पाहिजे या ठिकाणी 4 आणि हा 2 म्हणजे 24,750. मग ऑप्शनमध्ये कुठे आहे त्या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर 3 हे काय होईल त्या ठिकाणी? सेकंड क्वेशनचा आन्सर होईल. ओके. नेक्स्ट क्वेशन बघा. या ठिकाणी काय विचारलेलं आहे, की व्हॉट इस द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द युनिट प्लेस अँड 1000 प्लेस इन द नंबर 50,361. बघा या ठिकाणी जे तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाममध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे, ते त्या ठिकाणी डिफरंट टॉपिकवर डिपेंडंट असेल. परंतु बघा आपला जो एक मेन टॉपिक असतो, ज्यावेळेला आपण नंबर्सची स्टडी करतो, तर त्यावेळेला बघा प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू या टॉपिकवर प्रश्न विचारण्याची शक्यता असते. म्हणून मी काय केलेलं आहे या ठिकाणी या टॉपिकवर इम्पोर्टंट असा वाटलेला मला क्वेशन मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू माहीत असेल आणि फेस व्हॅल्यू कशी काढते हे सुद्धा माहीत असेल. पण बघा फक्त डायरेक्टली पेपरमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्लेस व्हॅल्यू किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ धिस नंबर असे ईझी क्वेशन न विचारता त्या ठिकाणी बघा तुम्हाला सम किंवा डिफरन्स या फॉर्ममध्ये विचारले जातील. आता बघा आपल्याला एक नंबर दिलेला आहे. काय आहे? 50,361. ओके. या नंबरचं काय करायचंय? युनिट प्लेस आणि 1000 प्लेसच्या नंबरची पहिल्यांदा काय काढायची? प्लेस व्हॅल्यू काढायची. आता जर आपण विचार केला तर हा युनिट, हा 10, हा 100, हा काय असतो त्या ठिकाणी 1000 आणि हा काय असतो त्या ठिकाणी 10,000. म्हणजे आपल्याला बघा कोणकोणती प्लेस पाहिजे? एक तर युनिट प्लेस पाहिजे आणि कोणती प्लेस पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी 1000 प्लेस पाहिजे. मला सांगा युनिट प्लेसवर असणारा नंबर 1 आहे. म्हणजे 1 ची जी काय आहे त्या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू आहे बघा, ही काय होणार त्या ठिकाणी 1 होणार. ओके. आणि आपण जर काय केलं 1000 प्लेसचा विचार केला, तर 1000 प्लेसवर असणारा नंबर 0 आहे आणि मग 0 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे बघा, या ठिकाणी 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर 0 होते आणि इथे बघा 0 आणि परत तिथे 3 नंबर्स आहेत. तर 0, 0, 0, 0 म्हणजे काय होणार या ठिकाणी 0. तर 1 आणि 0 हे दोन आपल्याला काय मिळाले? युनिट आणि 1000 प्लेसची प्लेस व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय करायचं? याचं काय म्हटलेलं आहे? सम करायचं आहे. सम करायचं म्हणजे ॲड करू. तर 1 + 0 किती होणार या ठिकाणी? 1. म्हणजे बघा हा जो क्वेशन आहे, या क्वेशनचा आन्सर ऑप्शन नंबर 3 काय असेल? त्या ठिकाणी 1 असेल. ओके. नेक्स्ट जो क्वेशन आहे बघा, क्वेशन नंबर 4 बघा. हा सुद्धा काय केलेला आहे मी प्लेस व्हॅल्यू या टॉपिकवर डिपेंडंट असा बनवलेला आहे. इथे काय म्हटलेलं आहे? हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 4 दॅन दॅट ऑफ द डिजिट 8 इन द नंबर 30,458. बघा एक नंबर दिलेला आहे. काय आहे? 30,458. या नंबरमध्ये बघा तुम्हाला 4 आणि 8 याची सगळ्यात पहिल्यांदा काय करायची? प्लेस व्हॅल्यू काढायची. तर आपण बघा 4 ची प्लेस व्हॅल्यू काढली तर ती किती होणार? 400. ओके. आणि 8 ची जर प्लेस व्हॅल्यू काढली तर ती किती होणार? 8. तुम्हाला काय विचारलंय? हाऊ मेनी टाइम्स. ज्यावेळेला हाऊ मेनी टाइम्स असा त्या ठिकाणी क्वेशन असेल, तुम्हाला काय करायचंय बघा, डिव्हायडेशन करायचं असते. म्हणजे 400 डिव्हायडेड बाय काय करू आपण या ठिकाणी 8 आणि 400 डिव्हायडेड बाय 8 म्हणजे किती होणार या ठिकाणी 50. म्हणजे या ठिकाणी काय होणार? हाऊ मेनी टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 4 दॅन दॅट ऑफ द डिजिट 8. 8 असा जर क्वेशन असेल, तर जर आपण काय केलं 4 ची प्लेस व्हॅल्यू आणि 8 ची प्लेस व्हॅल्यू याचं डिव्हायडेशन केलं, तर त्यावेळेला मिळणारा आन्सर हे किती आहे त्या ठिकाणी 50 टाइम्स म्हणजे क्वेशन नंबर 4 याचा आन्सर काय होणार? ऑप्शन नंबर 3 50 टाइम्स. ओके. नेक्स्ट क्वेशन बघा. व्हिच नंबर इज फॉर्म्ड बाय 16th, 16t अँड 16u. हा क्वेशन ईझी जरी असला तरी मुलं बघा या ठिकाणी त्या क्वेशनचं मीनिंग न समजल्यामुळे कन्फ्यूज होतात. आता व्हिच नंबर इज फॉर्म्ड व्हिच नंबर इज फॉर्म म्हटलं, की इथे आपल्याला काय करायचं असते त्या ठिकाणी ॲडिशन करायचं असते. म्हणजे तुम्हाला काय केलेलं आहे जे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये नंबर्स दिलेले आहे, याला काय करायचं रेग्युलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आणि मग ॲडिशन करायची. आता हा जो टीएच असतो बघा, टीएचचं मीनिंग काय असते त्या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. टीएच मीन्स काय असेल त्या ठिकाणी 1000. ओके. टी म्हणजे काय असतो त्या ठिकाणी टेन्स आणि यू म्हणजे काय असतं या ठिकाणी युनिट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं जर 1000 असेल तर तो पर्टिक्युलर नंबर मल्टिप्लाय बाय काय करायचं 1000. टेन्स असेल तर त्या नंबरला 10 नी मल्टिप्लाय करायचं आणि युनिट असेल तर त्या नंबरला 1 नी मल्टिप्लाय. आता 16 टीएच आहे म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय काय होणार या ठिकाणी 1000. याचा अर्थ किती होणार या ठिकाणी 16,000. ओके. मग त्याच्यानंतर बघा 16t आहे. 16t म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजे हा काय होणार या ठिकाणी 160 आणि लास्टमध्ये बघा 16u आहे. तर 16 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे किती या ठिकाणी 16. आता याचं आपल्याला काय करायचं ॲडिशन करायचं आहे कारण व्हिच नंबर इज फॉर्म म्हटलेला आहे. इथे बघा हा 6, हा 7, हा 1, 6, 1 म्हणजे 16,176 हे या क्वेशनचा आन्सर असणार आहे. ओके. म्हणजे या टाइपचा क्वेशन येण्याची शक्यता आहे. जर या टाइपचा क्वेशन आला तर तुम्हाला बघा या पद्धतीने हँडल करायचंय. आणखी बघा लक्षात ठेवायचं की एच हा वर्ड असेल
तर हा कशाशी रिलेट असेल त्या ठिकाणी 100शी रिलेटेड असेल. ओके. आता तुम्हाला परत त्या ठिकाणी टीएच माहित आहे. जर टीएच असेल, तर हा वर्ड कशाशी रिलेटेड असेल तुमचा या ठिकाणी 10,000 या वर्डशी काय असेल त्या ठिकाणी रिलेट करेल. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय पर्टिक्युलर या टाइपचे क्वेशन सॉल्व्ह करायचे. ओके. हा क्वेशन समजलेला असेल. नेक्स्ट क्वेशन बघा. इथे काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन काय विचारलंय डिफरन्स. डिफरन्स जिथे विचारलं असते तिथे सबस्ट्रॅक्शन करायचं असते. काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर युजिंग द डिजिट 1 अँड 0 ॲट लिस्ट 1. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचंय 1 आणि 0 या दोन नंबरचा यूज करून सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण त्या ठिकाणी स्मॉलेस्ट काय म्हटलेलं आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय करायचं आहे त्या ठिकाणी फ्रेम करायचं आहे. आणि त्यांनी कंडिशन काय दिले 1 आणि 0 याला तुम्हाला एकदा तरी यूज करावं लागेल. मग 1 आणि 0चा यूज करून बघा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कोणता फॉर्म होणार आहे. जर 0 आपण पहिल्या प्लेसवर ठेवला बघा तर त्या ठिकाणी मिनिंगलेस होणार म्हणून आपल्याला 1 ठेवावं लागेल. मग आता या ठिकाणी स्मॉलेस्ट पाहिजे म्हणून आपल्याला काय करावं लागेल जो स्मॉलर नंबर आहे 0 त्याला काय करावं लागेल रिपीट करावं लागेल म्हणजे 1 2 3 4 कारण टोटल बघा आपल्याला 5 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. तर हा झाला तुमचा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बाय युजिंग दी नंबर 1 अँड 0. ओके. आणि नेक्स्ट त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला परत काय करायचं आहे या ठिकाणी तर स्मॉलेस्ट किती डिजिट नंबर तयार करायचा आहे तर परत बघा आपल्याला 3 डिजिट नंबर काय करायचा आहे त्या ठिकाणी तयार करायचा आहे. ओके. मग जर 3 डिजिट नंबरचा त्या विचार केला तर मग काय होणार पहिल्या प्लेसवर स्मॉलेस्ट असल्यामुळे आपल्याला 1 लिहावं लागेल आणि अदर जे आहेत त्या ठिकाणी 0 हे नंबर काय करावं लागेल त्या ठिकाणी नेक्स्ट प्लेसवर यूज करावं लागेल. आणि याचा डिफरन्स म्हटलेला आहे म्हणजे मायनस करू बघा 0 - 0 0 0 - 0 0 आता इथे 0 - 1 होणार नाही म्हणजे इथे काय करू आपण त्या ठिकाणी 10 आणि 10 - 1 बघा इथे 9 आणि इथे परत काय होणार 10 च्या ऐवजी 9 म्हणजे इथे 9 9900 हे काय असेल या क्वेश्चनचा आन्सर असेल. ओके. तर हा जो क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 6 याचा ऑप्शन नंबर सेकंड 9900 हे काय असेल या क्वेश्चनचा आन्सर असेल. तुम्हाला लक्षात आलेलं असेल बघा 1 आणि 0 हे दोन नंबर तुम्हाला दिलेले आहे. याचा एकदा तरी वापर करून तुम्हाला काय करायचं आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर फॉर्म करायचा होता. 0 जर आपण पहिल्यांदा यूज केला ना तर तो जो नंबर आहे बघा तो काय होतो त्या ठिकाणी मिनिंगलेस होतो म्हणून आपल्याला पहिल्या प्लेसवर 1 यूज करावा लागतो आणि अदर प्लेसवर काय करावं लागतो या ठिकाणी 0 यूज करावा लागतो. ओके. म्हणजे या पद्धतीने या क्वेश्चनला तुम्हाला हँडल करायचं आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7 काय म्हणताय इफ द नंबर 78,758 मग 78,587 78,875 आणि 78,578 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असतं की ज्या वेळेला आपण काय करतो नंबर्सला अरेंज करतो पण अरेंज करत असताना काय करतो आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणता नंबर लिहितो त्या ठिकाणी ग्रेटर नंबर आणि मग काय करत जातो त्या ठिकाणी स्मॉलर नंबर म्हणजे ग्रेटर टू स्मॉलर ही जी अरेंजमेंट असते याला काय म्हणतो आपण डिसेंडिंग ऑर्डर. मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याजवळ जे नंबर्स आहे बघा सगळ्यात ग्रेटर नंबर सर्च करावा लागेल. तर इथे बघा 78 78 78 आणि 78 सेम आहे म्हणजे कंपॅरिझन आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लास्ट 3 डिजिटचं कंपॅरिझन करायचं आहे. मग आपण जर ऑब्झर्व केलं बघा तर 875 हा बिगेस्ट नंबर आहे म्हणजे हा फर्स्ट पोझिशनला येणार. ओके. आता सेकंड पोझिशनला कोण येणार ते इथे बघा हा काय आहे त्या ठिकाणी 7 आहे म्हणजे 758 हा सेकंड पोझिशनला. आता इथे 587 आणि इथे 578 तर 87 वाला थर्ड नंबरवर आणि काय होणार त्या ठिकाणी 578 वाला फोर्थ नंबरवर म्हणजे बघा फर्स्ट नंबरवर 78875 ओके. सेकंड नंबरवर 78758 थर्ड नंबरवर बघा काय होणार आहे 78587 आणि लास्ट नंबरवर काय आहे 78578 ओके. हे झालं तुमचं अरेंजमेंट. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे विच विल बी द थर्ड नंबर. आता ही फर्स्ट पोझिशन ही सेकंड पोझिशन ही काय असेल तुमची थर्ड पोझिशन. तुम्हाला काय विचारलंय विच विल बी द थर्ड पोझिशन तर 78,587 तर बघा हा ऑप्शन कुठे आहे तर 78,587 तर हे काय होईल क्वेश्चन नंबर 7चा आन्सर होईल. ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8 बघा काय विचारलेलं आहे की विच विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट नंबर. तुम्हाला परत सांगते बघा या ठिकाणी जो आपला सिलेबस दिलेला आहे त्या ठिकाणी असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर हा सिलेबस आपल्याला दिलेला आहे आणि या टाइपचे क्वेश्चन त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील म्हणून या टाइपच्या क्वेश्चनची तुम्हाला काय करायचे चांगली प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला दिलेले नंबर असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करता आले पाहिजे आणि क्वेश्चनमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे त्या पद्धतीने त्या क्वेश्चनला काय करायचं सॉल्व्ह करायचं. इथे बघा आपल्याजवळ काही नंबर आहे पहिला नंबर आहे
42,976. सेकंड नंबर आहे 24,796. थर्ड नंबर आहे 42,796 आणि फोर्थ नंबर आहे 24,976 आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे पहिल्यांदा बघा आपल्याला जे नंबर दिले आहेत त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये. आता ज्यावेळेला असेंडिंग ऑर्डर म्हणतो तर त्यावेळेला आपल्याला नंबरला काय करावं लागेल त्या ठिकाणी स्मॉल टू बिग या फॉर्म मध्ये काय करावं लागेल अरेंज करावं लागेल. मग सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता? इथे 42,000 आहे. इथे बघा 24 आहे, इथे 42 आणि इथे 24. आता 24,000 टू टाइम्स आहे, पण इथे 976 आहे, इथे 796 आहे. म्हणजे 24,796 हा फर्स्ट पोझिशनला येणार. त्याच्यानंतर बघा 24,976 हा सेकंड पोझिशनला. आता इथे 42,796 इथे 42,976 म्हणजे 42,796 हा नेक्स्ट येणार आणि 42,976 हा काय येणार लास्ट येणार. म्हणजे स्मॉलर टू ग्रेटर अशी आपण अरेंजमेंट केली. आता काय विचारलंय व्हॉट इज द सम? सम म्हणजे ऍडिशन कोणाची? फर्स्ट आणि लास्ट नंबरची. तर फर्स्ट पोझिशन ही आहे आणि लास्ट पोझिशन बघा ही आहे. तर या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी सम करावं लागेल. तर आता या दोघांचा जर सम केला बघा तर या ठिकाणी काय होणार 24,796 प्लस काय करावं लागेल 42,976. आता बघा याचं ज्यावेळेला आपण ऍडिशन करतो तर ज्यावेळेला आपण काय करू या ठिकाणी या क्वेश्चनला सॉल्व्ह करू तर ऍड केल्यानंतर बघा काय होणार या ठिकाणी 6 + 6 12 1 कॅरी मध्ये जाईल. 9 + 1 10 10 + 7 काय होणार या ठिकाणी 17 परत 1 कॅरी मध्ये. आता 9 + 1 10 10 + 7 17 परत 1 कॅरी मध्ये काय होणार 4 + 1 5 आणि 5 + 2 किती होणार 7 आणि इथे 6 2 + 4 6 म्हणजे 67,772. तर बघा हे ऑप्शन मध्ये आहे का तर ओके. ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय होईल या क्वेश्चनचा आन्सर येईल. बघा या ठिकाणी आपण या टाइपचे क्वेश्चन जरी घेत असलो तरी पेपरमध्ये डिक्टो या टाइपचे क्वेश्चन येतीलच असं काही नाही. आपल्याला काय करावं लागेल दिलेले नंबर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला होऊ शकते फर्स्ट अँड लास्ट नंबरचा सम विचारेल, कधी फर्स्ट अँड सेकंड नंबरचा सम विचारेल, कधी होऊ शकते तुम्हाला लास्ट आणि फर्स्ट नंबरचा डिफरन्स विचारेल. मग क्वेश्चन कशा प्रकारे विचारलेला आहे ते समजून घ्यायचं. जर सम विचारला असेल तर ऍड करायचं आणि डिफरन्स विचारला असेल तर काय करायचं त्या ठिकाणी आफ्टर अरेंजमेंट तिथे सबट्रॅक्शन करायचं. ओके म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा इथे नेक्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे काय आहे हा क्वेश्चन की व्हॉट इज द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता बघा तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की 1 to 20 मध्ये किती टोटल त्या ठिकाणी ऑड नंबर प्रेझेंट असतात. तर 1 to 20 मध्ये बघा टोटल नंबर किती आहेत तुमच्याजवळ या ठिकाणी 20 आणि 20 नंबर मध्ये काय असतात त्या ठिकाणी टोटल बघा म्हणजे 1 to 20 मध्ये काय असेल टोटल नंबर आहे 20. तर 10 नंबर कसे असतात तुमचे या ठिकाणी इव्हन असतात आणि 10 नंबर तुमचे कसे असतात या ठिकाणी ऑड असतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा ऑड नंबर जर कन्सिडर केला तर 1 3 5 7 9 11 13 त्याच्यानंतर बघा 15 17 आणि 19 असे नंबर कन्सिडर करावे लागेल आणि या सगळ्यांचं काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही बघा याला ऍड कराल तर तुमच्या लक्षात काय येते या ठिकाणी की बघा मी कोणत्या पद्धतीने ऍड करते 3 + 7 किती होतो या ठिकाणी 10. ओके परत बघा 1 + 9 हा पण किती होतो या ठिकाणी 10 झालं. त्याच्यानंतर बघा काय होणार या ठिकाणी तर 5 + 15 हे किती होणार या ठिकाणी 20. ओके आता मला सांगा 13 + 17 हे किती होणार या ठिकाणी तर 13 प्लस आपल्याला 17 करायचं हे होणार या ठिकाणी 30. ओके आणि जेव्हा आपण काय करतो 11 + 19 करतो तर 11 + 90 हे सुद्धा किती होतं या ठिकाणी 30. आता काय होतंय बघा जर आपण या सगळ्यांचं ऍडिशन केलं तर आपल्या लक्षात येते की 10 + 10 + 20 + 30 + 30. आता यांची जी ऍडिशन आहे बघा ती किती येते 30 + 30 60 60 + 20 80 आणि 80 + 10 + 10 म्हणजे इथे किती होते 100. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे बघा याचा आन्सर काय ते 100. आणि तुम्हाला बघा हे समजावं म्हणून मी इतकं डिटेल करून दाखवलेलं आहे. तुम्हाला लक्षातच ठेवायचंय किंवा पाठ करून घ्यायचंय की सम ऑफ ऑल ऑड नंबर फ्रॉम 1 to 20 हे किती होतात ऑलवेज त्या ठिकाणी 100 होतात. ते लक्षात ठेवायचं आहे. ओके त्या ठिकाणी काय होतं की कधी कधी इतके सिंपल क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात पण आपल्याला पाठ नसल्यामुळे आपण त्याला काढत बसतो आणि आपला वेळ वाया जातो. त्याच्यामुळे असे जे क्वेश्चन असतात बघा याचं परफेक्टली आन्सर काय करायचं पाठ करून ठेवून द्यायचं. ओके आता या ठिकाणी लास्ट जो क्वेश्चन आहे बघा आजचा काय विचारलेलं आहे की हाऊ मेनी इव्हन नंबर आर देअर अमॉंग प्राईम नंबर. आता तुम्हाला बघा व्हॉट इज मीन बाय प्राईम नंबर हे माहित असणं गरजेचं आहे. काय होतं या ठिकाणी
की आपण इव्हन नंबर, ऑड नंबर आपल्याला माहीत असतं. पण प्राईम नंबर म्हणजे काय असतात, की दोज नंबर हू हॅव ओन्ली काय असतात त्या ठिकाणी 2 फॅक्टर्स. मग कोणते 2 फॅक्टर्स असतात त्या ठिकाणी? तर या ठिकाणी बघा 1 अँड इटसेल्फ. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की प्राईम नंबर नेमकं कोणाला म्हटलं जाते? तर असे नंबर बघा जे 1च्या टेबलमध्ये येतात आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात आणि ज्याचे फक्त 2 फॅक्टर असतात अशांना प्राईम नंबर बनतो. आणि ज्यावेळेला आपण काय करतो प्राईम नंबरचा विचार करतो, तर स्टार्टिंग जी होते बघा प्राईम नंबरची ती 2 पासून. नेक्स्ट प्राईम नंबर काय असतो 3, नेक्स्ट प्राईम नंबर 5, मग 7, त्याच्यानंतर काय असतो त्या ठिकाणी 11, 13 सो ऑन. परंतु बघा या ठिकाणी जर तुम्ही प्राईम नंबरचं ऑब्झर्वेशन कराल, तर स्टार्टिंग नंबर हा 2 आहे आणि त्यातल्या त्यात काय आहे त्या ठिकाणी इव्हन आहे. तर अदर नंबर बघा हे सगळेच्या सगळे नंबर काय आहे या ठिकाणी ऑड नंबर्स आहे. ओके. इथे विचारलेलं काय हाऊ मेनी इव्हन नंबर्स आर देअर अमॉंग द प्राईम नंबर म्हणजे प्राईम नंबरची जी सीरीज आहे त्याच्यामध्ये टोटल इव्हन नंबर किती प्रेझेंट आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा 2 इज ओन्ली इव्हन प्राईम नंबर. आता 2 इज ओन्ली इव्हन प्राईम नंबर तर हा जो नंबर आहे बघा हाऊ मेनी म्हटलेला आहे याचा अर्थ काय होते या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 1 हे काय होईल या क्वेश्चनचा आन्सर होईल. ओके. बघा म्हणजे आज आपण काय केलेलं आहे की हा जो 4th क्लासचा मॅथ आहे तर येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने जे काही मला इम्पोर्टंट क्वेश्चन वाटत आहे ते सगळे मी इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी मागचा व्हिडिओ सुद्धा बघायचा, हा व्हिडिओ सुद्धा बघायचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू, परत जे काही इम्पोर्टंट क्वेश्चन आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. जर तुम्हाला एखाद्या टॉपिकमध्ये अडचण आहे किंवा जर तुम्हाला एखादी क्वेश्चन समजलेला नसेल तर तसं तुम्ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर चला आजसाठी आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.